काय म्हणावं, सामन्याला नक्की काय म्हणावं। अहो, मोठ्या अपेक्षेने रसिक प्रेक्षक वानखेडे स्टेडियमवरती जमा झाले होते। सगळ्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट होती, भारताचा अप्रतिम सामना बघायचा, भारताला जिंकताना बघायचं। मनोकामना पूर्ण झालेली आहे। फक्त वाजलेत किती? अहो 8:30 वाजलेत, खेळ खलास। खरोखर ही गोष्ट आज वानखेडे स्टेडियमवरच्या प्रेक्षकांना बघायला मिळालेली आहे। त्याचं कारण भारतीय संघानं श्रीलंकन संघाला पराभूत नाही केलेलं, खलास करून टाकलंय। एशिया कपची झेरॉक्स जणू काही परत काढलेली आहे। त्यावेळेला जेव्हा भारतीय संघानं श्रीलंकन संघाला 50 धावांच्या आसपास आउट काढलं होतं, मला वाटलं होतं तो ॲक्सिडेंट आहे, क्रिकेटमध्ये असं होत नाही। आज वानखेडे स्टेडियमवरती परत तेच बघायला मिळालं। फरक असा आहे की भारतीय संघानं 50 षटकांमध्ये 350चा धावफलक उभारून दाखवला। त्याच्यामध्ये 3 बॅट्समननी 80 धावांचा टप्पा पार केला। वाईट याचं वाटलं की तिन्ही फलंदाज शतकाच्या जवळ असताना आऊट झाले। सुरुवात भारतीय संघाची थोडी खराब झाली होती, कारण एकीकडे रोहित शर्मानी छान फ्लिक मारला, बाउंड्री मिळवली, परंतु त्याच्यानंतर मधुशंकानी पुढ्यात टाकलेल्या बॉलनी रोहित शर्माला बोल्ड केलं। तो बॉल चांगला होता। आधीचा बॉल स्विंग होऊन डावीकडे गेला, बाउंड्री मिळाली। पुढचा बॉल स्विंग झाला नाही, त्यांनी लाईन हेल्ड केली। किती छोटे फरक असतात, त्याचा परिणाम किती होतो हे आपल्याला बघायला मिळालेलं आहे। मी तुम्हाला सांगतो, 1 सेकंद असं वाटलं की काय होणार या मॅचमध्ये। त्याचं कारण असं होतं, विराट कोहलीचा कॅच सुटला, शुभमन गिलचा कॅच सुटला, आणि तो कॅच सुटला म्हणजे श्रीलंकन संघाने पायावरती एवढा मोठा धोंडा पाडला। विकेटमधला जो ताजेपणा होता तो गेला, आणि त्याच्यानंतर भारतीय बॅट्समननी धावांचं जेवण जेवलं असं म्हणलं तरी चूक ठरणार नाही। कारण पहिली गोष्ट, विराट कोहली आणि शुभमन गिलनी आउटस्टँडिंग भली मोठी भागीदारी केली, ज्याच्यामुळे एक मजबूत पाया निर्माण झाला। दोघंही जण 90च्या आसपास असताना आऊट झाले। त्याला कारण होतं मधुशंकानी वेगळ्या पद्धतीने बॉलिंग टाकली। एकीकडे त्यांनी रोहित शर्माला बॉल पुढ्यात टाकून आऊट काढलं, आणि नंतरच्या बॅट्समनला हळूवार बॉल टाकून स्लोअर वन टाकून फसवलं, कारण तो बॉल थोडासा थांबून येत होता। भारतीय संघाची धाव संख्या किती होणार हा अंदाज सगळ्यांना लागत नव्हता, परंतु त्यावेळेला संधी मिळालेल्या श्रेयस अय्यरनी भन्नाट बॅटिंग केली। त्यांनी मारलेल्या फटक्यांमध्ये सहजता होती, ताकदसुद्धा होती। त्यांनी मारलेल्या सिक्सरमध्ये एक अजब गोष्ट बघायला मिळाली की दरवेळेला बॉल प्रेक्षकात जाऊन पडला। मान्य आहे, वानखेडे स्टेडियमची सीमारेषा थोडीशी छोटी आहे, पण म्हणून या तिघांच्या बॅटिंगचं महत्त्व कमी होत नाही। जेव्हा 50 षटकांचा खेळ थांबला, तेव्हा सर रवींद्र जडेजांच्या परत तळातल्या खेळीमुळे 350चा टप्पा पार केलेला होता। मला माहिती होतं की श्रीलंकन संघाने 2 चुका केल्या। पहिली चूक म्हणजे नाणेफेक जिंकली, भारताला बॅटिंग दिली। का रे बाबा, का? अगोदरच्या सामन्यामध्ये काय चाललंय तुम्ही बघत नाही आहात का? दव पडल्यानंतर बॅटिंगला सोपं जातं, ॲग्रीड, पण त्याच्या अगोदर तुम्हाला समोरची टीम धोपटून काढते, त्याचं काय? भारतीय संघानं तेच केलं, ती एक चूक। आणि नंतर विराट कोहली शुभमन गिलचे सोडलेले कॅचेस, दुसरी चूक। भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारल्यानंतर मला माहिती होतं हा सामना श्रीलंकेच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे। खेळ चालू झाला, पहिल्या ओव्हरमध्ये बुमराहनी विकेट काढली, दुसऱ्या ओव्हरमध्ये सिराजनी 2 विकेट काढल्या। जी गळती लागली त्यांच्या बॅटिंगला ती शेवटपर्यंत थांबली नाही हो। सिराजचा मारा तिखट होता, मग बुमराहला बॉलिंगला थांबवलं, सिराजचा एंड चेंज केला, आणि रोहित शर्मानी शमीच्या हातात बॉल दिला। त्याच्या अंगात काय वारं संचारतंय मला खरोखर माहीत नाही। काय बॉलिंग टाकली त्यांनी, काय पेटून बॉलिंग टाकली, पुढं टाकून स्विंग केले, जबरदस्त बाउन्सर दिले, आणि त्याला कॅचेसची परत एकदा साथ मिळालेली आहे। बुमराहनी 1 विकेट, सिराजनी 3 विकेट, शमीनी 5 विकेट काढलेले आहेत। या तिघांनी मिळून परत एकदा समोरच्या फलंदाजीला नामोहरम करून टाकलेलं आहे। 50 धावांचा टप्पा फक्त श्रीलंकन संघ ओलांडू शकला, आणि वर्ल्ड कपमधला सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम त्यांनी अबाधित ठेवला। परंतु त्याच्यानंतर भारतीय संघाला विजयापासून रोखणं अशक्य होतं। 300 धावांचा विजय भारतीय संघाच्या हाती लागलेला आहे। त्यामुळे 7 सामने 7 विजय, 14 गुण,
अव्वल स्थानी स्थान कायम आहे. एक नाही दोन्हीही पाय सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने टाकलेले आहेत. म्हणून आजचे प्रेक्षक सामना छोटा झाला म्हणून नाराज झाले, परंतु ज्या पद्धतीने भारतीय संघाने सामना जिंकला, 3 बॅट्समनची भन्नाट बॅटिंग बघायला मिळाली. विराट कोहली, शुभमन गिल आणि नंतर श्रेयस अय्यर, आणि हे सगळं करत असताना भारताची बॉलिंग सुद्धा बघायला मिळाली. त्यामुळे देशातनं परदेशातनं आत्ता सुद्धा मी घोळच घालतोय. माझ्या मुख्य हँडीकॅमला आत्ता इजा झालेली आहे, त्याचं कार्ड चालत नाहीये. म्हणून माझा जवळनं आलेला मित्र, कुठनं आलायस तू? मी आलोय कॅलिफोर्निया USA मधून. नाव सांग तुझं? माझं नाव भूषण नांदे. भूषण नांदे माझा मित्र आहे कॅलिफोर्नियाहून. एका कॅमेऱ्यावरती माझा फोन धरून तो माझं शूटिंग करतोय. मित्र कुठं कामाला येतील तुम्हाला सांगता येत नाही. थँक्यू मित्रा, थँक्यू सो मच. परंतु तुम्हाला या सामन्याबद्दल काय वाटतं मला जरूर सांगा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुमची भेट कलकत्त्याहून, सिटी ऑफ ड्रीम्स. बाय बाय.